ही बातमी महाराष्ट्राला आघात करणारी आहे, महाराष्ट्रावर सगळ्यात मोठा आघात करणारी आहे। कारण बातमी आलेली आहे पुण्यातून आणि पुण्यात पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर यावेळेस आकाश कोसळलं, मृत्यू कोसळला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। कारण मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आणि 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती आता वर्तवण्यात आलेली आहे। यातील 2 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। घटनास्थळी पर्यटकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या टीम दाखल झालेल्या आहेत। पोलीस प्रशासन स्थानिकांकडून पर्यटकांना वाचवण्याचे बचावाचं काम इथं सुरू झालेलं आहे। घटनास्थळी ॲम्ब्युलन्स दाखल झालेली असून पूल कोसळल्यामुळे 38 जण जखमी झाले, तर जखमींना रुग्णालयात तातडीनं उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे। तर 20 ते 25 पर्यटक जे आहेत ते वाहून गेल्याची भीती आहे। इथं या पुलावर काही क्षणापूर्वी आपण बघतोय की आनंद होता। सगळे लोक हे निसर्ग सौंदर्य जे ते आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपण्याच्या प्रयत्नात होते आणि एका क्षणात हा मोठा आवाज करत हा पूल कोसळला आणि या नदीमध्ये, या खळखळून वाहणाऱ्या नदीमध्ये अनेक जीव वाहून गेलेले आहेत। अतिशय धक्कादायक दुर्दैवी अशी घटना आज पुण्यातल्या मावळमध्ये घडलेली आहे। 9 वर्षांपूर्वी महाडच्या सावित्री नदीवरील पूल अशाच पद्धतीनं कोसळला होता, वाहून गेला होता आणि त्यानंतर त्या पुलावरून जाणाऱ्या काही गाड्या आणि एसटी बस देखील पर्यटकांसोबत त्या सावित्री नदीमध्ये वाहून गेल्या होत्या आणि आज 9 वर्षांनी ही आठवण जी आहे ती पुन्हा एकदा जागी झालेली आहे। पुन्हा थेट जाऊया यावेळेस मावळमध्ये घटनास्थळी ग्राउंड झिरोवर आमचे रिपोर्टर जे आहेत, आमचे प्रतिनिधी जे आहेत सागर आव्हाड यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सागर, काय घटनास्थळाची सध्या परिस्थिती? आत्ता जर पाहिलं आपण तर 8 वाजलेले आहेत, 3:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। अजूनही जो पूल पडलेला आहे त्याचा मलबा काढला जात नाही। 3 क्रेन ज्या आहेत त्या मागवल्या गेलेल्या आहेत। त्याचबरोबर एनडीआरएफ असेल, पीडीआरएफ असेल, त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट असेल, यांच्या सर्व टीम आणि दोन्ही महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या टीम या ठिकाणी दाखल आहेत। स्थानिकांची मोठी गर्दी या रेस्क्यूसाठी आपल्याला पाहायला मिळते। मलबा 2 JCBने निघत नव्हता, 2 क्रेनने, तर एक मोठा क्रेन जो आहे तो या ठिकाणी मागवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर या मलब्याखाली 2 बॉडी असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। एनडीआरएफची टीम आणि बोटी ज्या आहेत त्याही सध्या तैनात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात पाण्यामध्ये। स्थानिक आपल्याबरोबर आहेत, त्यांनी या ठिकाणी मदत जी आहे ती केलेली होती। त्यांनी या सर्व घटना ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत। आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत। तुम्ही या ठिकाणी कधीपासून आहात आणि सगळ्या घटनांसाठी कधीपासून हे सगळं रेस्क्यू सुरू आहे? आम्ही ना इथं आता 3 वाजल्यापासून आहे, हे सगळे ना 4 वाजता घडले। सांगा सर, हे बोल। काय घटना झालेली, किती लोक होते, नेमकं कशामुळे गर्दी झाली? या ठिकाणी हा जो पूल आपल्याला बघितलाय, मगापासून बघतोय आपण, हा जुना पूल आहे आणि हा फुटब्रिज आहे। हा फुटब्रिज आहे, याच्यावरून फक्त पादचारी जाऊ शकतात, परंतु काही 2 व्हीलरवाले वगैरे जात होते आणि असं समजतं की बऱ्याच दिवसापासून तो बंद होता आणि जास्त वजन झालं, जास्त माणसं त्या ठिकाणी आली आणि जुना पूल असल्यामुळे पडला। मी आनंद गावडे, शिवदुर्ग मित्र, आम्ही गेली 25 वर्ष रेस्क्यूचं काम करतो। आमची टीमसुद्धा या ठिकाणी आम्हाला ज्यावेळी समजलं त्यावेळी रेस्क्यूसाठी आलेलो आहोत। आम्ही खाली सर्च केला, कारण इथल्या ज्या बॉडीज असतील, ह्या ज्या डेड बॉडीज वगैरे असतील, या सगळ्या खाली साधारणतः इथून एक 200 मीटरपर्यंत मिळतात आम्हाला। गेली 25 वर्ष इथं आम्ही काम करतो। उन्हाळ्यातसुद्धा इथं असे प्रकार घडत असतात। पलीकडे आपण जर पाहिला, इथे एक बंधारा आहे, त्या बांधावरून पण काही जाताना पडत असतात, काही सेल्फी काढताना पडतात। ही घटना इथं नित्याचीच आहे, फक्त पूल हा पुलाची घटना आज घडलेली आहे, परंतु इथं वर्षभरात 3-4 घटना या घडतातच। कोणी सेल्फीच्या नादात बुडतो, कोणी खाली पाय सटकून पडतं, तर कोणी त्या जो बंधारा आहे पाय चालत त्याच्यावर पडतात। झोन डिक्लेअर केलेला होता, धोकादायक झोन म्हणून, तरी लोक या ठिकाणी येतात, कारण याला मार्ग जास्त आहेत। आता मग जे आपण पाहिलं असेल तर त्या ठिकाणी पोलीस येऊ देत नव्हते, तिकडून नाही आले तर पलीकडून माळवाडीवरून येतात, माळवाडीवरून नाही जमलं तर इंदुरीवरून येतात। अशा प्रकारे याला बरेच मार्ग असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक येत असतात। नाही, पण हा नेमका दुपारी गर्दी कशी झाली, काय झालं सगळा क्षीण आणि कशामुळे सगळं?
आता मी या ठिकाणी लोकांशी बोललो त्यावेळी असं लक्षात आलं की पलीकडून काही गाडीवाले आले होते आणि अलीकडून इकडून काही झाले होते आणि ते एकमेकाला थोडं त्यांना रस्ता मिळत नव्हता, त्यामुळे त्या ठिकाणी जास्त लोकांची गर्दी जमा झाली. 15-20 लोक त्या ठिकाणी जमा झाले असतील आणि पडल्यामुळे त्या सगळ्यांना खाली पडले. ते अगदी सागराने सांगू शकत आपण नाही बघतोय की आकडा यावेळेस किती होता तो, प्रत्यक्षदर्शींनी पण 5-6 या संदर्भातली सगळी माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगितलेली आहे आणि आपण देखील या सगळ्या घटनेचं गेल्या काही तासांपासून वार्तांकन करतायत. वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स घेणार आहोत. तुर्तास सागर थोडं तुम्हाला थांबवतोय. पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना दाखवूयात कशा पद्धतीनं हा पूल कोसळला. पर्यटक वाहून जाताना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत आणि पर्यटकांची एकच पळापळ होती, जीव वाचवण्यासाठी धडपड होती. आज इंद्रायणी नदीवरचा हा मृत्यूचा पूल तुटला आणि अनेक लोक जे आहेत ते या खळखळत्या नदीमध्ये पाण्याच्या वेगात वाहून गेलेले आहेत आणि त्यांचं आता बचाव कार्य जे आहे ते सध्या सुरू आहे. इंद्रायणी नदीवर आज आपण बघतोय मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी येतात आणि आजही रविवार असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होती. आपल्या कुटुंब काबिल्याला घेऊन, कच्च्या बच्चांना घेऊन लहान मुलं देखील या ठिकाणी या ब्रिजवर होते अशी माहिती समोर आलेली आहे. यहाँ पे जो आपको छोटा सा ब्रिज दिख रहा है वो यहाँ के फार्मर लोगों को जाने आने के लिए, पैदल जाने आने के लिए इसका पूरा 30 साल पहले अरेंजमेंट किया था. लेकिन यहाँ पे ज़्यादा पर्यटक लोग, 2 व्हीलर वाले लोग उसके बीच में आके जिस टाइम आने का टाइम हुआ था वो पूरा इकट्ठा 100-150 लोग आने के बाद उसके ऊपर ज़्यादा लोड होके नीचे फैल गए. अभी 2 लोगों की मौत हुई है. बचाव कार्य यहाँ पे एनडीआरएफ का, पिंपरी चिंचवड, पुणे कॉर्पोरेशन का पूरी तरफ से यहाँ पे सहयोग है. तर आपण बघतोय यावेळेस मावळमधील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भातली माहिती दिली. गिरीश महाजनांकडून घटनास्थळी जाऊन या भागाची पाहणी देखील करण्यात आलेली आहे. जे जखमी झाले त्यांना काय मदत जाहीर केली आणि त्यांना जे सगळं त्यांचा खर्च असेल तो आम्ही त्या ठिकाणी जो नियमाप्रमाणे सगळी मदत करू. जे मृत पावलेले त्यांना 5-5 लाख रुपये त्यांच्या परिवारांना त्या ठिकाणी आम्ही मदत म्हणून देऊ. तर आपण बघतोय यावेळेस 5 लाखांची सरकारी मदत इथं गिरीश महाजन यांनी जाहीर केलेली आहे. जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना ही मदत जाहीर झालेली आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी देखील इंद्रायणी पूल दुर्घटनेप्रकरणी घटनास्थळी जाऊन या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच ज्यांच्या घरातील नागरिक बेपत्ता आहेत त्या कुटुंबियांना धीर दिला. तर जखमींची रुग्णालयात जाऊन सुप्रिया सुळेंनी चौकशी केली. सापडे सापडे तुम्ही काळजी घेऊ नका. सापडे सापडे किती कुठे होते ते? ब्रिजवर होते. तुम्ही काळजी करू नका. माझी जिजू आणि त्यांचा मुलगा नाही सापडे सापडे बेटा बेटा त्या बाजूला असेल, त्या बाजूला असू शकतो ना राजा. फोन हरवला असेल, निगेटिव्ह. तुम्ही काळजी करू नका. समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा. कदाचित समोरच्या बाजूला असेल. जरूर 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 एक काम करा रे, एक काम कर. कोण आहे इथलं? तुम्ही असं करा, 1 मिनिट. ताई काळजी करू नका ताई. असं करा, तुम्ही तिघांना घेऊन जा. जावा 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 जावा. हिला घेऊन जा. बेटा तुझं नाव काय? अनुष्का काय? कदम. कदम. एक कोण आहे इथे? हो दादा, कुठे गेले ते? माझ्या मध्ये पाठवले ते काही पवनाला पाठवले ते आणि काही काळजी करू नका. ते हॉस्पिटलमध्ये असतील ना बेटा. कशाला निगेटिव्ह विचार करते? काळजी करायचं. आता नावं कशी करणार? एक काहीतरी हेल्पलाईन लावा म्हणजे नावं कळतील. आता लोक कुठे 4-4 हॉस्पिटल हा कसं ह्यांचं नाव कसं चेक करणार? थांबा इथे थांबा. तुमच्यातलं एक मदत करून शोधून देईल त्यांना. काय झालं होतं, किती लोक होते आणि किती लोक पाण्यात वाहून गेली आहेत? आज सकाळी मी कुंडामळ्यामध्ये माझ्या फॅमिली संगत आलो होतो. माझा भाऊ, मी, वहिनी आणि माझी बायको असे 4 जण आलो होतो. तर इकडनं आम्ही या ब्रिजवरनं पलीकडं क्रॉस करून तिकडं बसलो होतो. निघण्याची वेळ झाली होती 3:30 वाजले असतील. तर 3 वाजता आम्ही तिकडनं निघायचा विचार केला. जेव्हा निघलो त्या ब्रिजच्या बरोबर त्या पॉइंटला जिथनं ते ब्रिज कोसळलाय बरोबर तिथंच आम्ही 4 जण तिथं थांबलो होतो. तर तो कोसळला, तिथनं एक म्हाताऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे 5-50 लोक सगळे एकदमच. तर मावळ इंद्रायणी पूल दुर्घटनेप्रकरणी PM नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेची दखल घेतलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांकडून या सगळ्या दुर्घटनेची माहिती घेतली.
केंद्राकडून सर्व मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून या घटनेची सगळी माहिती जाणून घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राकडून सर्व मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। तर रायगडमधल्या माथेरानच्या शार्लोट तलावामध्ये 3 पर्यटक बुडालेले आहेत। आणखी एक धक्कादायक बातमी, नवी मुंबईतील 10 जण पर्यटनासाठी माथेरानमध्ये आले होते। पोहण्यासाठी हे सर्व शार्लोट तलावामध्ये उतरले, पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 3 तरुण बुडले। बुडालेले तिघही 16 ते 19 वयोगटातले आहेत। धक्कादायक बातमी आपण बघतोय। यावेळेस माथेरानच्या शार्लोट तलावामध्ये 3 पर्यटक बुडालेले आहेत। तर नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणातील बासर इथल्या श्री सरस्वती देवस्थान इथं दर्शनासाठी गेलेल्या तेलंगणा राज्यातील 5 भाविकांचा गोदावरी नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील श्री क्षेत्र बासर इथल्या श्री सरस्वती देवीच्या दर्शनासाठी हैदराबादमधील चिंतल बाजार इथल्या एकाच कुटुंबातील 18 जण आले होते। दर्शनापूर्वी गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी ते पाण्यात उतरले, पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 5 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आपण बघतोय। त्यामुळे खरं तर मान्सून पर्यटनासाठी जर तुम्ही बाहेर जात असाल तर मात्र अशा पद्धतीनं धोकादायक ठिकाणी जाणं टाळा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असं आवाहन सामच्या वतीनं आम्ही आपल्याला करत आहोत। वळूयात पुढील महत्त्वाच्या मान्सूनच्या बातम्यांकडे। पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। रस्त्याला नदीचं स्वरूप आलं होतं। सायंकाळी मुठा आणि मारणेवाडी या गावाच्या परिसरात तासभर कोसळलेल्या पावसाचं पाणी थेट रस्त्यावर आलं। अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहन चालक हैराण झाले होते। मुळशीमध्ये मुसळधार असा पाऊस झाला, रस्ते जलमय झाले, घर आणि शेतीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर खेडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालेली आहे। असाच मुसळधार पाऊस पडला तर जगबुडी नदी ही धोक्याची पातळी ओलांडू शकते अशी शक्यता आहे, कारण जगबुडी नदी सध्या धोका पातळीच्या अगदी जवळ आहे। सध्या जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहती आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मुसळधार पावसानं रत्नागिरीला झोडपून काढलेलं आहे। आज दिवसभर ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस कोसळला। तर पावस बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आणि या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे। गुहागरमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। बारभाई भागामध्ये पुलाच्या उंचीवर आता पाणी आलेलं आहे। पालशेत परिसरातल्या सर्व बागा पाण्याखाली गेल्या आहेत। कोकणात आज रेड अलर्ट आहे, प्रशासन देखील अलर्टवर आहे। गुहागरमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। गुहागरमध्ये असा मुसळधार पाऊस झाला आहे, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याचं इथं पाहायला मिळतं। यंदा मुसळधार पावसानं बीडमध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले आहेत, तर 3 प्रकल्पांमध्ये 75% अधिक पाणीसाठा आहे। बीडला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प माजलगाव धरणात देखील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। तर बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची पाणी पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे बीडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे। तर जालनाच्या बदनापूर तालुक्यातील कंडारी, वंजारवाडी आणि आसपासच्या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि या पावसाने ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत। पुलावरून पाणी वाहत असल्यानं बदनापूर ते कंडारी रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती।
कन्नड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर ते खानदेश मुख्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला होता आणि त्यामुळे वाहतूक काही तास ठप्प झाली होती. मुसळधार पावसानं पेरणीची कामंही खोळंबलेली आहेत. बुलढाण्याच्या मेहकर शहरासह तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. मेहकर शहरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं, तर मेहकर शहरातील आपल्या दवाखान्यामध्येही पाणीच पाणी झालं. गुडघाभर पाणी साचल्यामुळे तिथं सेवा जी आहे ती विस्कळीत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. प्रवाशांचे या ठिकाणी येणाऱ्या जे पेशंट्स होते त्यांचे देखील हाल झाल्याचं पाहायला मिळालं. विरार शहरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या नालासुपारा पेल्हार फाटा रस्ता जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेला. तसंच रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानामध्ये देखील गुडघाभर पाणी साचलं होतं. पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांचे हाल झालेले आहेत, तर काही सतर्क नागरिकांनी गटाराचं झाकण उघडून पाण्याचा निचरा केलेला आहे. मात्र पालिकेनं केलेल्या नालेसफाईच्या दाव्याची पूर्ती पोलखोल झाली आहे. तर नाशिक शहरात देखील मुसळधार पाऊस झालाय. विजांचा कडकडाट यावेळेस झालाय आणि जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. नाशिकमध्ये आपण बघतोय मुसळधार पाऊस आज झाला. पावसाची ही हजेरी पाहायला मिळालेली आहे. अनेक सखल भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आणि त्यानंतर वाहतूक सेवा जी आहे ती काही अंशी मंदावल्याचं देखील दिसलंय. तर चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे इथला सवत्सडा धबधबा जो आहे तो प्रवाहित झाला. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी हा धबधबा असून या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि आज या धबधब्याचं हे रौद्र रूप पाहायला मिळालेलं आहे. चिपळूणमधील सवत्सडा हा धबधबा आणि आता पाहूयात राजकीय घडामोडी. शिवसेना फुटली. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या आणि शिवसेनेच्या या फुटीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला. परंतु आज ठाकरेंच्या माजी निष्ठावंतानं अर्थातच गोगावलेंनी एक नवा दावा केला, ज्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मातोश्रीवर नव्या महासाहेबांचा आदेश चालतो का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. नेमका काय आरोप होता पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. मातोश्रीच्या नव्या मासाहेब. शिवसेनेचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हाती? शिवसेनेच्या फुटीला कोण जबाबदार? शिवसेनेच्या फुटीची सल काही केल्या जुन्या शिवसैनिकांच्या मनातून जात नाही. त्यामुळे वारंवार शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून शिवसेनेच्या फुटीबद्दल वेगवेगळे दावे केले जातात. अशातच आता शिंदे सेनेचे कोकणातील शिलेदार मंत्री भरत गोगावले यांनी फुटीच्या कारणांची पुन्हा एकदा उजळणी केली आहे. त्यात आतापर्यंत कधीही पुढे न आलेला नवा दावा करण्यात आलाय. बाळासाहेबांनी कधीही मासाहेबांचं ऐकलं नाही असं म्हणत गोगावलेंनी शिवसेनेच्या फुटीला कोण कारणीभूत आहे त्यावरच सरळ सरळ भाष्य केलंय. त्यामुळे आता मातोश्रीवर नव्या मासाहेबांचा आदेश चालतो का असा सवाल उपस्थित झालाय. गोगावलेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. ज्या श्री शक्तींनी त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना, त्यावेळेला न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं. आणि ज्यावेळेला उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यना मंत्रिपद नाही द्यायला पाहिजे होतं हे सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेला तो हट्ट झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं म्हणून आम्ही बोलतो. शिवसेनेमध्ये उठाव होण्याचं कारण रश्मी ठाकरे होते. 100%. गोगावलेंनी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर नेमके काय आरोप केलेत पाहूया. रश्मी ठाकरेंमुळे शिवसेनेत उभी फूट पडली.
रश्मी ठाकरेंकडून आदित्य ठाकरेंना मंत्रीपद देण्याचा हट्ट. रश्मी ठाकरेंमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. तिकीट वाटपात रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप. राणे भुजबळ आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनात रश्मी ठाकरेंचाच खोडा. दरम्यान राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू झाल्यानंतर नितेश राणेंनी असाच एक आरोप केला होता. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी रश्मी ठाकरेंची परवानगी घ्यावी लागेल असा दावाही नितेश राणेंनी केला होता. दरम्यान ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी गोगावलेंच्या दाव्याला आता उत्तर देणं टाळलंय. मी भरत गोगावले काय बोलले हे मी ऐकलेलं नाही आणि मी साधारणपणे अशा त्याला उडाणटप्पू म्हणतात त्या उडाणटप्पू लोकांच्या वक्तव्याला मी कधी उत्तर देत नाही. आजवर रश्मी ठाकरेंवर अनेकदा आरोप झाले, पण ठाकरेंनी कधीच या मातोश्रीतील गोष्टी बाहेर येऊ दिल्या नाहीत. आणि आताही ठाकरेंच्या कधी काळच्या शिलेदारांनी थेट मातोश्रीच्या या नव्या मासाहेबांच्याच हातात युती आघाडीचा रिमोट कंट्रोल असल्याचं म्हटल्यानं आता तरी रश्मी ठाकरे या आरोपांना उत्तर देणार का, शांत बसून राहणार, हे पाहणं महत्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर मुंबई महापालिकेवर एकाती भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं जोमानं काम करा असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले. शिवसेना पक्षानं करून दाखवलं आणि आजच्या सत्ताधारी सरकारनं घालवून दाखवलं. हे मतदारांना निदर्शनास आणून द्या. शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, विधानसभा संघटक, महानगर प्रमुख यांनी आपापल्या प्रभागातील बूथ प्रमुख, वॉर्ड प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि विभाग प्रमुखांची बैठका घेऊन तत्काळ कार्याला आता सुरुवात करा असे आदेशच ठाकरेंनी दिलेले आहेत. मुंबई महापालिकेवर एकाती भगवा फडकवण्यासाठी जोमानं कामाला लागा. शिवसेनेनं करून दाखवलं, सरकारनं घालून दाखवलं, हे मतदारांना सांगा. मतदार याद्यांमधील किमान 300 घरातील मतदारांशी संपर्क ठेवा. मतदार यादीतील प्रत्येक नावाची तपासणी करा. शाखा प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्रित टीम करा आणि त्या टीमनंच काम करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागणार अशी चर्चा रंगली. मात्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीत नेमकं असं काय घडलं, याचा रोखठोक दावा संजय राऊत यांनी केलाय. राऊतांचा हा दावा नेमका काय आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. फडणवीस राज भेट, राऊतांचा सवाल थेट. नेण्याचा डाव आहे का, असा सवाल राज ठाकरेंनी फडणवीसांना विचारला. दरम्यान फडणवीस यांनी अदानींना मुंबईची जमीन दिल्यानं मराठी माणसाचं भवितव्य धोक्यात आहे असंही राऊत म्हणालेत. तसंच मुंबई आणि महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड अपराजित आहे अशी टीकाही राऊतांनी फडणवीसांवर केली आहे. फडणवीस साहब को लगता है कि मैं मदारी हूँ खुद और मैं सबको नचा सकता हूँ, ऐसा उनको लगता है. लेकिन आपके हाथ में सत्ता है, पावर है, बिल्डर्स लॉबी है, पैसा है भ्रष्टाचार का, इसलिए आप सबको नचा सकते हो. ये टेम्पररी फेस है. देखिए ठाकरे ब्रांड जो है मुंबई में और महाराष्ट्र में,
उसको ना मोदी शाह खत्म कर सकते हैं ना देवेंद्र फडणवीस खत्म कर सकते हैं। राज फडणवीस भेटीबाबत केलेल्या दाव्यातून राऊतांनी अजूनही ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सकारात्मक असल्याचे संकेत दिलेत। याआधी राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांवर टीका करणारे संजय राऊत आता राज फडणवीस भेटीनंतरही ठाकरे बंधूंची युती होणार असल्याचं म्हणतायत। त्यामुळे राज उद्धव युतीच्या चर्चांमागे नेमकी कोणती राजकीय गणितं शिजतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। वळूया पुढील बातमीकडे। रायगड जिल्ह्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेतील वाद हा विकोपाला गेलेला आहे। गोगावले हे पालकमंत्री पदासाठी हापापलेले आहेत। रायगडमध्ये थ्री इडियट्स पैकी गोगावले एक आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे नेत्या परांजपेंनी केली, तर यावर गोगावलेंनीच परांजपेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। रायगडमधल्या 3 इडियट्समधल्या एका इडियटनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांविरुद्ध दरळ ओकली। खरं तर रायगडच्या पालकमंत्री पदासाठी हापापलेल्या शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता देखील गेलेली आहे। त्यांनी सांगावं की भरत शेट्टी बांधकाम सभापती असताना काय केलंय ते त्यांनी सांगावं का भरत शेट्टी स्वतः खिशातले पैसे टाकून लोकांची कामं केलीत ते आम्ही सांगतो। मग एकतर जर काय त्यांनी उघड केलं तर आज तुम्हाला एवढ्या सगळ्यांसमोर सांगतो, मी माझ्या मंत्रिपदाचा आमदारकी सहित राजीनामा देतो। नाही तर त्यांनी त्या परांजपे बोलले ना, त्यांनी त्याच्या तोंडाला काळं फासल का हे त्यांनी सांगावं। तर वळूया पुढील बातमीकडे। गीता गवळींनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतलेली आहे। अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट घेतलेली आहे। लोकसभेला दगडी चाळीनं युतीला पाठिंबा दिला होता आणि आता गीता गवळी आणि आशिष शेलार यांची भेट झालेली आहे। त्यामुळे मुंबईत नवराजकीय समीकरण आता पाहायला मिळू शकतं अशी ही शक्यता आहे। गीता गवळी आणि आशिष शेलार यांची भेट झालेली आहे। दगडीचाळ आणि भायखळ्यातला मतदारसंघ आणि त्या ठिकाणी अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून गीता गवळी यांच्या पक्षाचं वर्चस्व आहे आणि गीता गवळी ज्या आहेत त्या आता आशिष शेलारांच्या भेटीला पोहोचल्या आहेत। तर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी नागपूरमधून। RSS आणि भाजप यांच्यातील समन्वय बैठक सुरू झाली आहे। संघाच्या रेशीमबाग कार्यालयातील या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पंकज भोयर, अशोक उईके, आकाश फुंडकर, संजय कुटे, सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर हे उपस्थित आहेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते आहे। RSS आणि भाजपची एक समन्वय बैठक पार पडली। पालिका निवडणुकांची तयारी यावेळेस झाल्याचा आढावा घेण्यात आलेला आहे। तर पाहूयात पुण्यातली महत्त्वाची बातमी। मावळमधील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि या घटनेमध्ये 40 पेक्षा जास्त लोक वाहून गेल्याची भीती आता व्यक्त होते। यातील 38 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे, तर आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। पर्यटकांना वाचवण्यासाठी NDRFच्या टीम देखील घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। पोलीस प्रशासन आणि स्थानिकांकडून पर्यटकांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय। जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विषय धक्कादायक अशी ही बातमी आपण बघतोय। रिस्पॉन्स टाइम खूप फास्ट होता आणि म्हणून जे लोक 38 लोक खाली गेले होते, अडकले होते, त्यांना आम्ही वाचू शकलो, त्यांना इमिडिएटली काढू शकलो आणि अनफॉर्च्युनेटली 2 लोकांची मृत्यू झालेली आहे आणि बाकी जे लोक आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोक जे आहेत त्यांच्या सौम्य प्रकारची चोट लागल्यामुळे त्याचा आजार इलाज चालू आहे। आम्ही जवळचे जे लोक आहेत त्यांनाही आवाहन केलं होतं की तुमचे कुठले काही नातेवाईक अजून सापडलेले नाही तर त्याच्या अनुषंगाने सांगावा। तर त्याची माहितीप्रमाणे 2 लोक अजून आम्हाला आयडेंटिफाय झालेले नाही आहे, तर त्याची रेस्क्यू सध्या चालू आहे आणि जेव्हापर्यंत ते कंप्लीट होत नाही तेव्हापर्यंत चालू राहतील। तर आपण बघतोय यावेळेस मावळमधील इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळलेला आहे
जो जीर्ण अवस्थेत होता. 35 ते 40 लोक या दुर्घटनेमध्ये वाहून गेलेले आहेत आणि त्यापैकी 38 लोक जे आहेत त्यांना बचाव पथकानं रेस्क्यू केलं, परंतु 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर अनेक लोक जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 3 क्रेन इथं मागवण्यात आलेले आहेत आणि हा पूल जो आहे तो आता तिथून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला आहे. 35 ते 40 जण इथं वाहून गेले. मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी येतात आणि पर्यटनासाठी म्हणून येत असतात आणि त्याच वेळेस ही दुर्दैवी घटना घडली. दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास हा पूल कोसळला. अनेक लोक तिथं वाहून गेलेले आहेत. आपत्कालीन अशी परिस्थिती इथं निर्माण झाली होती. अतिशय धक्कादायक अशी ही घटना मावळमध्ये घडली. इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला आणि 35 ते 40 लोक वाहून गेले. मृत्यूच्या दाढेत अडकलेल्यांच्या सुटकेचा हा थरार धडकी भरवणारा आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा येथील इंद्रायणी नदीचा पूल कोसळला आणि सुट्टीच्या दिवशी पुलावर फिरण्यासाठी आलेले काही लोक वाहून गेले. त्यानंतर एनडीआरएफच्या टीमला काही पर्यटकांना वाचवण्यात यश आलं, तर काहींचा मृतदेह दुर्घटनेनंतर नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. या पुलावर नेमकं काय घडलं होतं, प्रत्यक्षदर्शीनं काय सांगितलंय ते पाहूया. तर तो कोसळला, तिथनं एक म्हाताऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे 5-50 लोक सगळे एकदमच अडकले होते. आणि जेव्हा तो ब्रिज कोसळला 4-5 जण त्या ब्रिज मधनं बाहेर फेकली गेली आणि बाकीची सगळी अडकली इथं. याच्यामध्ये बाईक खूप घेऊन गेले लोक आणि तिथं थांबलेले होते, फोटोशूट करत होते, त्याच्यामुळे एकंदरीत मोड लागलो. हा पूल कोसळण्यामागची काही कारणं समोर आली. मावळमधल्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. रविवार असल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते. काही पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्यानं पुलाचं वजन वाढलं. दुर्घटनाग्रस्त पूल जीर्ण झाला होता, जास्त वजन सहन करण्यास असमर्थ होता. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूल जीर्ण अवस्थेत होता याला दुजोरा दिलाय. दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार सडलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होत्या. त्या बोजाने ते खाली पडला. तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे. 2 जण इथे असण्याची शक्यता आहे. पुलाखाली जिथे दाबलो गेलो आहे त्या ठिकाणी आणि जवळपास 35 जण हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून दुर्दैवी घटना घडलेली आहे. आता वाहून गेलेले काही लोक आहेत, त्यांचाही शोध सुरू आहे. हा पूल धोकादायक होता अशी कुठलीही सूचना प्रशासनानं पर्यटकांसाठी फलकाद्वारे दिली नव्हती. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते, निधी मंजूर झाल्याची माहिती दिली जाते. आता भविष्यात नवीन पूल बांधलाही जाईल, मात्र पर्यटकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? उदासीन असलेली प्रशासकीय यंत्रणा की अकार्यक्षम नेतृत्व, हाच खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर आपण बघतोय यावेळेस अतिशय दुर्दैवी अशी ही घटना मावळमध्ये घडलेली आहे. इंद्रायणी नदीवरचा हा पूल जो आहे तो कोसळला, ज्यामध्ये अनेक लोक, अनेक पर्यटक वाहून गेलेले आहेत आणि त्या लोकांसाठी बचाव कार्य इथं सुरू आहे. परंतु जे लोक या ठिकाणी अडकले होते त्यांना देखील बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि अद्याप या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. रात्रीच्या अंधारात बचाव कार्य थांबवण्यात येतं, परंतु आपण बघतोय एनडीआरएफच्या टीमनं अथक बचाव कार्य इथं सुरू ठेवलेलं आहे आणि हे बचाव कार्य सगळ्या लोकांना शोधेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर केदारनाथमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. केदारनाथला जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं आणि या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण 7 जण होते. या मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या 3घांचा समावेश आहे, ज्यामध्ये 2 वर्षांची चिमुरडी काशीचाही समावेश आहे. ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण या दरम्यान घडली आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचंही आता समजतं. तर आजच्या या अपघातानंतर केदारनाथ धामची हेलिकॉप्टर सेवा रद्द करण्यात आलेली आहे. केदारनाथमध्ये आपण बघतोय हेलिकॉप्टर कोसळलं आणि 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. महाराष्ट्रातले 3 जण, आई वडील आणि एक 2 वर्षांची चिमुरडी या अपघातामध्ये मृत्युमुखी.
तर केदारनाथमधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या तिघांचा मृत्यू झालाय. राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा तसंच 2 वर्षांची चिमुरडी काशी हिचा या दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. 12 जून रोजी जयस्वाल कुटुंब वणीमधून केदारनाथमध्ये दर्शनासाठी गेलं होतं. मात्र त्याआधीच त्यांचा हा अपघात झाला. या घटनेनं संपूर्ण वणी परिसरामध्ये शोककळा पसरलेली आहे. ते मला 8 दिवसाअगोदर जायच्या अगोदर भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की मी 7-8 दिवस वणीत राहणार नाही. मी 4 धाम केले. आज शेवटचं धाम आहे माझं आणि हे धाम करायसाठी मी गेलो आणि त्यांनी शेवटचा अखेरचा निरोप त्या ठिकाणी घेतला आहे. फार दुःखद अशी घटना या ठिकाणी घडली आहे. आम्ही सर्व वणीकर जनता खूप शोकाकुल आहोत. तर आपण बघतोय केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं. महाराष्ट्रातल्या तिघांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाचा DNA जुळलाय. आज संध्याकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार असल्याची माहिती होती आणि विमान अपघातातील 31 मृतदेहांचे DNA जुळले असून त्यापैकी 12 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत. तर मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया ही अद्याप सुरूच आहे. लंडनला आपल्या मुलीला भेटण्यासाठी म्हणून विजय रुपाणी निघाले होते आणि अहमदाबादमध्ये विमान अपघातात त्यांचं दुर्दैवी निधन झालं. तर अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया कंपनीनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. विमान क्रमांक AI-171 हा विमान क्रमांक रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एअर इंडियाच्या विमानांसाठी आता AI-171 ऐवजी AI-159 हा क्रमांक वापरण्यात येणार आहे. अपघात झालेल्या विमानाचा क्रमांक AI-171 हा होता आणि त्यामुळे हा क्रमांक रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियानं घेतलेला आहे. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी अतिशय महत्त्वाची आहे कारण इस्रायल इराणच्या युद्धात आता अमेरिकेनं महत्त्वाची भूमिका घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणला जबरदस्त हल्ला करण्याचा इशारा दिल्यानं या युद्धात आता आणखीन तेल ओतलं गेलं. या युद्धानं जगात काय काय होऊ शकतं पाहूयात सविस्तर या रिपोर्टमध्ये. ट्रम्पनं इराणला धमकावलं. अमेरिका युद्धात उतरणार. भूगोल बदलवणारं युद्ध होणार. इस्रायलनं केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याचा निश्चय करत इराणनं मशिदींवर लाल निशाण फडकवलंय. त्यामुळे आता जो समोर येईल त्याला तुडवत इराण इस्रायलवर आक्रमण करणार आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यानंतर ट्रम्प यांनी थेट इराणला इशारा दिलेला आहे. जर आमच्यावर इराणनं कोणत्याही प्रकारे हल्ला केला तर अमेरिकन सैन्य पूर्ण ताकदीनं इराणवर तुटून पडेल. जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलं नसेल असा हल्ला होईल. मी इराण आणि इस्रायलमध्ये करार करून देऊ शकतो आणि हा रक्तरंजित लढा सहज संपवू शकतो. इराणनं तेहरान आणि वॉशिंग्टन DC दरम्यान सुरू असलेला आण्विक चर्चेचा 6वा टप्पा रद्द करून आम्ही कोणालाही घाबरत नाही असा थेट संदेशच ट्रम्प यांना दिलाय. त्यामुळे जर आता आपल्या मित्र राष्ट्राला पाठिंबा देण्यासाठी अमेरिका या युद्धात उतरला तर मात्र मध्य पूर्वेत तणाव वाढणार आहे. होर्मुझची समुद्रधुनीवर युद्धाचा प्रभाव. जगात 70% तेलाच्या वाहतुकीसाठी हाच मार्ग. ओमानचा उपसागर आणि पर्शियन आखात जोडणारा सागरी मार्ग. सैन्य आणि राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील भाग. मध्य पूर्वमध्ये अमेरिकेचे 40,000 सैनिक तैनात असून यापैकी अनेक छोट्या मोठ्या देशात अमेरिकेची सैन्य तळं आहेत. त्यामुळे या युद्धात अमेरिकेला झळ बसणार असल्याची शक्यता अधिक आहे. आणि जर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर चीन आणि रशियाची भूमिका ही निर्णायक ठरेल. त्यामुळे सध्या इराण आणि इस्रायलच्या वादात जग 3ऱ्या महायुद्धात तर भरडलं जाणार नाही ना याची ही भीती जगाला सतावतीये. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. तर जगामध्ये 3ऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे आणि त्याला कारण ठरलंय इस्रायल इराण युद्ध. याच युद्धामुळे अणुयुद्धाचे ढगही जमा झालेले आहेत. तेच पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. इस्रायलचा इराणच्या अणुसाठ्यांवर हल्ला.
आता अणुयुद्धाचा भडका उडणार? जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या विध्वंसक अणुबॉम्बमुळे लाखो लोकांचा मृत्यू आणि कित्येक पिढ्या अपंग झाल्या. आता पुन्हा जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. रशिया युक्रेन युद्ध, त्याला कारण ठरलंय इस्रायलनं ड्रोन आणि मिसाईलनं थेट इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी केंद्रांवर केलेले हल्ले. एवढंच नाही तर इस्रायली सैन्यानं इराणची राजधानी तेहरानवर भीषण हल्ले केले. त्यात इराणचे 13 लष्करी टॉप कमांडर आणि अणुशास्त्रज्ञ मारल्याचा दावा इस्रायलनं केलाय. Moments ago, Israel launched Operation Rising Lion, a targeted military operation to roll back the Iranian threat to Israel's very survival. This operation will continue for as many days as it takes to remove this threat. एकीकडे मध्य पूर्वेत इस्रायल इराण युद्धाचा भडका उडालेला असतानाच दुसरीकडे रशिया आणि युक्रेननं 30 दिवसांच्या युद्धविरामानंतर युद्धाला सुरुवात केली आहे. तर युक्रेननं केलेल्या हल्ल्याला रशियानं विध्वंसक उत्तर दिलंय. त्यामुळे मध्य पूर्वच नाही तर युरोपातही युद्धाचे ढग गडद होताना दिसतायत. इराणकडे आज सुद्धा 30 पेक्षा सुद्धा जास्त न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याशी संबंधित एक प्रकारे युरॅनियम एनरिच केलेला आहे. आणि जर खरोखरच इराणनं अशा प्रकारचे न्यूक्लिअर बॉम्ब त्या ठिकाणी बनवले तर एक प्रकारे एक्झिस्टेन्शियल क्रायसिस म्हणजे इराणच्या अस्तित्वावरच आता प्रश्न आल्यामुळे इराण अशा प्रकारच्या न्यूक्लिअर मटेरियलचा सुद्धा भविष्यामध्ये वापर करू शकतो आणि नेमकी तीच ठणगी संपूर्ण जगामध्ये अण्वस्त्र युद्धाकडे सुद्धा आपल्याला घेऊन जाऊ शकते. तर इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीननं तैवानवर कब्जा करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी दिली आहे. त्यावर ट्रम्प यांनी चीनला इशारा दिलाय. अहंकार आणि वर्चस्वातल्या वादातून इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन, लेबेनॉन, इराण असा तर युक्रेन विरुद्ध रशिया आणि चीन विरुद्ध तैवान असा संघर्ष सुरू आहे. या देशांनी संपूर्ण जगाला वेठीस धरलंय. या 4 देशांपायी 140 देश युद्धात भरडले जातील आणि जगाला विध्वंसाच्या खाईत लोटतील. या संभाव्य तिसऱ्या युद्धात थोडं नव्हे तर तब्बल 1660 लाख कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगाला शांततेचा, अहिंसेचा आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी युद्ध नको तर बुद्ध हवाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू असलं तरी आपल्या देशाचं नशीब बदलणार आहे. कारण भारतात मोठा तेल साठा सापडलाय. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी कच्च्या तेलाच्या साठ्याबाबत एक मोठा दावा केला. देश अंदमान समुद्रामध्ये एक परिवर्तनकारी तेल साठा शोधण्याच्या मार्गावर आहे. हे हिज कॉर्पोरेशन आणि CNOO गयानामध्ये केलेल्या मोठ्या शोधासारखंच आहे. तेल साठ्याच्या बाबतीत गयाना जगात 17व्या क्रमांकावर आहे. जर भारताला अंदमान समुद्रामध्ये गयाना एवढं तेल साठा शोधण्यात यश आलं तर हे खूप मोठं यश असेल. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. भांडूपमध्ये मनसे विद्यार्थी सेनेनं राडा घातलाय. क्रोमा स्टोअरमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं कपाळावर गंध लावला. त्यामुळे स्टोअर मॅनेजरनं त्याला कपाळावरील गंध पुसायला सांगितलं आणि त्याची दुसऱ्या स्टोअरमध्ये बदली केली असा आरोप करण्यात आलाय. आणि त्यानंतर या कर्मचाऱ्यानं मनसे कार्यकर्त्यांना संपर्क केला असता मनसेचे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते क्रोमा स्टोअरमध्ये घुसले आणि त्यांनी एकच गोंधळ घातला आणि या कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करा अन्यथा मनसे स्टाईल दणका देऊ असा इशारा दिला. There is no such cases. होता ही नहीं है टाटा के अंदर ये यार. टाटाची चांगली रेप्युटेड कंपनी आहे, त्याचं नाव खराब करू नका. आणि आम्हाला कोणताही वाद विवाद इथे निर्माण करायचा नाहीये. तो पोरगा आहे. तर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूला जमीन खचल्याचा प्रकार समोर आलेला आहे. होय, यावरून शिवप्रेमींनी पुन्हा नाराजी व्यक्त केलेली आहे. दरम्यान साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला आता कुठं जाग आली आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं चबुतऱ्याच्या बाजूला पडलेलं भगदाड बुजवण्याचं काम हाती घेतलेलं आहे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता आणि आता
हा पुतळा तर उभा राहिलेला आहे, परंतु त्याच्या आजूबाजूची जी जमीन आहे ती खचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे साम टीव्हीने ही बातमी सगळ्यात आधी दाखवली आणि मग मात्र प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी ही जी जागा आहे तिथं दुरुस्तीचं काम हाती घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असं आम्ही आधीपासूनच सांगत असून या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केलेली आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असा आरोप त्यांनी केलेला आहे. पुतळा कोसळला त्यावेळेस आमच्यावर आरोप केले, बांधकाम विभागानं बोगस काम केलं असं वैभव नाईक यांनी आज पुन्हा एकदा म्हटलंय. आजूबाजूला जे PWDने काम केलं, जे पहिलं काम केलं होतं आणि नवीन काम केलं ते पूर्णतः बोगस काम केलं. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि दोषींना कडक शासन दिलं पाहिजे. त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर, स्थानिक लोकप्रतिनिधींवर विश्वास न राहता आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे अशी विनंती आहे. तुम्ही कधी ऐकलंय का की जगाचा देव स्वतः कधीतरी आजारी पडतो? हो, हे विचित्र वाटेल पण या जगात देवही आजारी पडू लागले. आम्ही मध्य प्रदेशमधील पन्नाचे भगवान जगन्नाथ स्वामीजींबद्दल बोलत आहोत, जे 15 दिवसांपासून उष्माघातामुळे आजारी आहेत. त्यामुळे भगवान जगन्नाथ स्वामी मंदिराचे दरवाजे 15 दिवसांपासून बंद आहेत. तर संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज सिन्नरच्या दातली गावामध्ये पार पडला. त्यावेळेस इथल्या गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करत पालखीचं जोरदार स्वागत केलं. रिंगण सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं वारकरी तसंच ग्रामस्थ सहभागी झाले होते. भजन करत चला, पळू नका, विनेकरी भजन करत चला. आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत मुक्ताईंच्या पालखीचं जालना जिल्ह्यामध्ये आगमन झालं. मुक्ताई नगरमधून निघालेल्या पालखीनं खानदेश विदर्भाचा प्रवास करत मराठवाड्यामध्ये प्रवेश केलाय. पुढील 2 दिवस मुक्ताईंच्या पालखीचा जालन्यामध्ये मुक्काम असणार. पंढरपूरमध्ये दाखल होणारी पहिली दिंडी जी आहे ती मुक्ताईंचीच असते. आणि आता वेळ झाली आहे व्हायरल सत्याची. प्रत्येक कुटुंबाला आता सरकारी नोकरी मिळणार आहे. होय, तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरं आहे. कारण सोशल मीडियावर तसा एक मेसेज व्हायरल केला जातोय आणि त्यामध्ये सरकारी नोकरी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मिळणार असल्याचा दावा केल्यानं आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब. केंद्र सरकारची नवी योजना. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? केंद्र सरकारनं आता प्रत्येक घरातील एका व्यक्तीसाठी सरकारी नोकरीची योजना आणली आहे. होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजमुळे चर्चांना उधाण आलंय. सरकारची योजना आहे, मग फॉर्म कसा भरायचा? नोकरीसाठी शिक्षण किती हवं? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळणी सुरू केली. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहूया. केंद्र सरकारनं एक परिवार एक नोकरी योजना आणली आहे. प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी मिळणार. यासाठी पुरुष महिला कोणीही अप्लाय करू शकतात. हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. असे काही सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर केले जात आहेत. कारण सरकारी नोकरी ही प्रत्येकालाच हवी असते. सरकारी नोकरी असली की चांगला पगार, भत्ते, सुट्ट्या, सरकारी सेवा अशा सुविधा मिळतात. यामुळे सरकारी नोकरीसाठी अनेक जण प्रयत्न करतात आणि सरकारनं जर आता अशी योजना आणली असेल तर आनंदाची बातमी आहे. मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता पडताळून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली. केंद्र सरकारनं अशी कोणती योजना आणली आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली.
त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. सरकारची एक परिवार एक नोकरी योजना नाही. दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जात आहेत. कुणीही फॉर्मची लिंक पाठवल्यास ती उघडू नका. लिंकच्या माध्यमातून सायबर फ्रॉड होऊ शकतो. सध्या देशात बरेच बेरोजगार आहेत आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे. त्याचाच फायदा घेत काही लोक दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल करतात. तसंच काही लोक लिंक पाठवून फ्रॉड करत असतात. त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत सरकार प्रत्येक कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी देणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.